नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण अतिशय आनंदाची बातमी पाहणार आहोत आणि BMC क्लर्क भरतीमध्ये जी जाचक अट लावली होती ती अखेर जाचक अट रद्द झालेली आहे. आता कोणती अट रद्द झालेली आहे? परत नवीन जाहिरात कधी येणार आहे? अर्ज कोणाला करता येणार आहेत? अर्ज कोणी करायचे नाहीत? ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा व VAJ अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला BMCसाठी ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि BMC ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी या सर्व विषयांची माहिती व्यवस्थित दिलेली आहे. तर या ठिकाणी पहा, बृहन्मुंबई महानगरपालिकेने जे प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे ती माहिती आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून अर्ज भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या भरतीसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता लागू होती. म्हणजे 10वी आणि पदवी एकाच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण होणं आवश्यक होतं. तथापि त्यातील प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याची सूचना व मागणी विविध स्तरावरून करण्यात आली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यायाने आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून येत्या 15 दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. अजूनही माहिती आहे ती पाहूयात आपण. म्हणजे काय तर 10वी आणि पदवी प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण असावी अशी अट मुंबई महानगरपालिकेने घातली होती BMC क्लर्क या पदासाठी. परंतु ती अट आता काढून टाकण्यात आलेली आहे आणि त्यामुळं नव्यानं जाहिरात येणार आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेल की आत्ता ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांचं काय? तर ते पहा आता त्यांचं काय होणार आहे ते. तर पहा, सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जातील. म्हणजे ज्यांनी ऑलरेडी आता अर्ज केलेले आहेत त्यांना परत नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. फक्त ज्यांना प्रथम प्रयत्नात या अटीमुळे अर्ज करता आले नाही ते अर्ज करू शकतात व इतरही उमेदवार जे इतर काही कारणामुळे अर्ज करू शकले नव्हते ते सुद्धा अर्ज करू शकतात. परंतु यांनी प्रकल्पग्रस्ताची जी अट आहे ती शिथिल केलेली नाही आणि पदवीला 45% जे गुणाची अट आहे ती सुद्धा शिथिल झालेली नाही आहे. फक्त प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण हीच अट त्यांनी शिथिल केलेली आहे. पुढे पहा, विविध स्तरावरून आलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. जर तुम्हाला DFSLसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि DFSL ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये विज्ञान हा जो तांत्रिक घटक आहे ज्यावर 40 प्रश्न येणार आहेत, जे की कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक आणि लिपिक या पदासाठी, तर त्याची परिपूर्ण तयारी होऊन जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.